सुस्वागत मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता वर्कशॉपमध्ये नवीन मशीन आलेलं असतं आणि ते मशीन चालवायचं कसं याबाबतच राणी आता सर्वांना जमा करून वर्करला सांगत असते. आता मी तुम्हाला समजवते असं बोलून आता त्या ठिकाणी मशीन ऑन होतो. राणी त्या ठिकाणी समोर एक डाय ठेवते आणि बरोबर सगळे बटन वगैरे दाबून ती डाय त्या ठिकाणी ठेवून ना सगळं व्यवस्थित मशीन वर्क व्हायला हवं त्याप्रमाणे त्या मशीनवरती काम करू लागते. हे सगळं पाहून आता इंद्रजीत मनातल्या मनात बोलू लागतो. राणी नाही म्हणजे? अगं तू कोण आहेस? माडिकांची सून आहे. तू तरी ह्या कामगारांसोबत तू काम करतेस ना. हे पाहून मलाच खूप प्राऊडली फील होतंय. हँड्स ऑफ यू राणी, असं तो बोलून राणीकडे बघत असतो. आता राणी त्या ठिकाणी मशीनवरती डाय ठेवते, मशीन ऑन करते आणि मशीन आता सुरू होतं. राणी आता दुसरे बटन दाबायला जाणारच आणि तिथे बाकीचे जे वर्कर असतात ना, त्यांचं लक्ष राणीच्या हाताकडे जातं. मागून मशीनचा जो दुसरा पार्ट असतो ना, तो स्लाईड होऊन राणीकडेच न जात असतो. आणि जात असताना राणीचं त्याकडे लक्षच नसतं. आणि मग काय? राणीचा हात त्यामध्ये अडकायला जाणारच. तोच आता ऑफिसमधला स्टाफ जोरात राणी असं बोलतो. राणीला असं बोलल्यानंतर राणीच काही लक्ष जात नाही त्या ठिकाणी. तर तो राणीकडे धाव घेतो, राणीला धक्का मारून खाली लोटून देतो. राणी जमिनीवरती खाली जाऊन पडते. आणि मग काय? आता तो जो माणूस असतो ना, तो मीत राणीचा फ्रेंडच असतो, त्याचाच हात राणीच्या हाताजवळ जाऊन पडतो. आणि ती मशीन ऑन असताना डायरेक्ट त्या मशीनमध्ये त्या मुलाचा हात अडकून जातो. आणि आता तो मशीनवर खाली पाहायला लागतो. त्या मुलाच्या हाताखाली मशीन आल्यानंतर त्याच्या हाताचा कापरा व्हायला लागतो, कारण त्याचा हात पूर्णपणे त्या मशीनमध्ये गेलेला असतो. आता त्याच्या हाताला मोठी अशी जखम होते. तो जोरात ओरडू लागतो. राणी जोरात ओरडते, कोणीतरी मशीन बंद करा! आणि मग काय? इंद्रजीत मशीन बंद करण्यासाठी त्या बटनांकडे धावतो आणि मशीन बंद करतो. आता वर्कर त्या मुलाला बाहेर काढतात. त्याच्या हाताला बघता तर खूप असं त्याच्या हातातून रक्त बाहेर आलेलं असतं. इंद्रा ते बटन बाहेर करून तिथे येतो. राणी बोलू लागते, इंद्रा सर, अहो लवकर या, गाडी काढा तुम्ही. जेव्हा राणी असं बोलते ना, तेव्हा इंद्रा जो असतो ना, याला लहानपणापासून रक्त काही बढवलं नसतं. जरा जरी जखम झाली ना, तर त्याला चक्कर येतात. असं त्याचा हा वीक पॉइंट असतो. आणि तो एवढं रक्त बघतो ना, तर त्याला चक्करसारखा व्हायला लागत. आणि त्याकरता इंद्रजीत सरांना हे सगळं पाहून अस्वस्थ झालेले असणार. त्यांना आता हे सगळं सांगायलाच नको. त्यांचीच तब्येत बिघडेल म्हणून ती आता बोलू लागते. चला चला, आपण याला आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. असं बोलून राणी त्या वर्करला, त्या मुलाला त्या वर्कशॉपमधून बाहेर जायला सांगू लागते. त्यानंतर पुढे राणी इंद्रजीत सरांकडेनं धाव घेते. इंद्रजीत सर जे असतात ना, यांना एकदमच अस्वस्थ वाटत असतं. ती आता त्यांना खुर्चीवरती बसवते आणि इंद्रजीत सरांना विचारू लागते की इंद्रजीत सर, बरे आहात का तुम्ही? पाणी देऊ का तुम्हाला? इंद्रा बोलतो, राणी, माझी काळजी करू नको. आधी रमेशला तू हॉस्पिटलमध्ये घेऊन जा बरं. मी ठीक आहे. तर राणीसुद्धा बोलते, ठीक इंद्रजीत सर. आणि मग काय? राणी फटाफट त्या रमेशकडे जाते. त्याच्या हाताला रुमाल बांधते. त्याच्यासोबत गोक्याही असतो सुद्धा ना. राणीला मदत करत असतो. दोघेही एकमेकांच्या खांद्यावर टाकून त्याला कंपनीच्या बाहेर घेऊन येतात. राणी बिचारी आता एकटीच न या सर्व प्रकरणामध्ये. रमेशला मदत करत असते. कारण बाकीचे जे लोक असतात ना, सर्वजण घाबरून गेलेले असतात. आणि बिचारी आता गाडी उघडते, त्याला गाडीमध्ये बसवते आणि स्वतः स्टेअरिंगवरती जाऊन बसते. रमेशच्या मदतीला बसलेला असतो. त्याने रमेशचा हात पकडून ठेवलेला असतो. रमेशला फारच त्रास होत असतो. राणी आता गाडी स्टार्ट करते आणि पटकन हॉस्पिटलमध्ये गाडी वळते. आता विक्रांत आणि गजा या दोघांचा प्लॅन फेल झालेला असतो. विक्रांत गजाला बोलत असतो, राणी शेवटी वाचलीच. तर आता गजा बोलू लागतो,
कशाची बनली आहे ही राणी? इतके आपण तिच्यासाठी डाव बनवतो, अडकवण्यासाठी मात्र नाही. ती तर मध्ये अशी येऊन दुसऱ्यांनाच तिच्या सुरुवातच केलेली नसते. हे विक्रांत बोलू लागतो, यांस काय करायचं हे कामालाच लागलेलं नाही अजून. तर इंद्रा बोलते, एक काम करा. आज जरा ऑफिसमध्ये तणावाचंच वातावरण निर्माण झालंय आणि तुम्हाला हे काम करायला आवडणार नाही. तुम्ही सुट्टी घ्यास, जा तुम्ही. जेव्हा इंद्रा असं बोलतो ना, तर कामगार बोलू लागतात, की इंद्रजी सर, आज तुमच्या रूपात आम्हाला आभास दिसले. ते सुद्धा असंच करायचे. त्यानंतर पुढे विक्रांत आणि गजा बोलू लागतात. इथेही या इंद्रानेच भाजी मारली. राणी गोट्याला बोलत असते. आता मला पूर्णपणे कळून चुकलंय. या सगळ्यांमागे नक्कीच ना कोणाचा तरी हात आहे. आणि चिकूलाही आपल्याला हे शोधून काढायचं की कोणी तिचा घातपात केलाय. राणी इंद्रा गाडीमध्ये बसून घरी जात असतात. राणी इंद्रजीत इंद्रा राणीचा कौतुक करत असतो. अशा सिच्युएशनमध्ये बरोबर राणी त्या रमेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तर राणी बोलते, एवढा तर मी करू शकते ना, तुमचे पीए आहे मी. तर इंद्रा बोलतो, हो पीए तर आहेच, परंतु तुम्हाला काय म्हणते करू कडूकारलं? आता मला तो कडूकारलं बोलायचं नाही बरं का राणी. तर राणी बोलते, नाही म्हणजे इंद्रा सर, आज मला सुद्धा तुम्ही जे काही निर्णय घेतले ना ते आवडलेत. तुम्ही फॅक्टरीतल्या लोकांना सुट्टी दिली एवढंच खूप आहे माझ्यासाठी. तर राणी बोलते, राणी. तर इंद्रा बोलतो की राणी, आज तू जे काही केले ना हे पाहून तुला सल्यूट करावंसं वाटत आहे. चक्क तू गाडी चालवलीस. तर राणी बोलते, मी एवढं तर करू शकते ना माझ्या इंद्राजी सरांसाठी. येणाऱ्या पुढील भागामध्ये इंद्रा राणी घरी घरी आलेले असतात. आता ती राणीला सुनवत असते की काय काय गरज होती तुला हे सगळं करायची. आणि ते दळभद्री कामगारांसाठी तू एवढं सगळं करत होती. त्यांना आमच्या गाडीमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तू. तर ना बोलते, कामगारा दळभद्री बोलायचं नाही. कामगार कामगार असतात मॅडम. तर ती बोलते, हा 100 वेळा बोलेल मी दळभद्री, कारण ते असतातच तसे तर. आणि बोलते, बस झालं. कामगारांबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. आणि कामगारांमुळेच तुम्ही आज इथे आहात. त्यांच्या आयुष्यामध्ये काय चालत आणि काय नाही तुम्हाला बघायचं आहे ना, तर चला माझ्यासोबत. असं उलट उत्तर देऊन राणी मालती मॅडमचा हात पकडून तिला घरातून बाहेर घेऊन जाते. हॉस्पिटलमध्ये पोचवलेलं असतं. ती डॉक्टरना बोलते, डॉक्टर लवकर याला आतमध्ये घेऊन जा. काम करत असताना वर्कशॉपमध्ये मशीनमध्ये या माणसाचा हात गेलेला आहे. विक्रांत उर्मिला कॉल करतो. उर्मिला बोलू लागते, काय झालं, तुकला का त्या राणीचा पाय किंवा हात? विक्रांत बोलतो, नाही, तसं काहीच नाही झालेलं. नाहीये आणि एक काम परफेक्टच झाले. राणी नाही, पण दुसऱ्याचाच हात गेलाय त्यामध्ये. आपल्याला बेस्टच झालंय. आता आपण असं सांगू शकतो, राणी आली म्हणूनच ना फॅक्टरीमध्ये हा तमाशा झाला. मालती, आई ना तू आधीच ना भडकावून ठेव, तसं मी पोचतोच घरी. आता पुढे मालती आईंना आणि बाकीच्या सर्वांना ती त्या ठिकाणी बोलावून घेते. मालती उर्मिला बोलू लागते, उर्मिला काय झालंय अगं, का तू ओरडतीयस एवढं? तर आता मालती बोलू लागते, आज फॅक्टरीमध्ये काय झालं माहितीये का? एका वर्कराचा त्या ठिकाणी मशीनमध्ये हात गेला. दुखापत झालीये. हे सगळं कुणामुळे झाले? तर राणीमुळे. तिचाही हात गेलाच असता. उर्मिला बोलू लागते, गेला असता का गेलाय? तर ती बोलते, नाही ना गेलाय. आणि आबा बोलतो की काय सांगतेस तू उर्मिला? तर उर्मिला बोलते, नाही तसं बोलायचं नव्हतं, पण हे सगळं त्या राणीमुळे झाले. कशाला जायचं या मुलीने? तिकडे मालतीसुद्धा बोलू लागते,